गणपती बाप्पा मोरया. बाप्पाच्या आगमनाचे दिवस जवळ आले. जो तो आपला बाप्पा सुबक, सुंदर आणि रुबाबदार असावा म्हणून गणेश मूर्तीच्या शोधात आहेत. अशा छान छान लहान मोठ्या आकर्षक मूर्त्या MD कॉलेज, गांधी रुग्णालया शेजारी SS राव मार्ग, परेल येथे ओम मोरया चित्रमंदिर मूर्तिकार रुपेश नार्वेकर यांच्याकडे आपल्याला नक्कीच मिळतील. श्रीकांत एकनाथ बोटले. गेल्या 10 वर्षापासून मी इकडे सुपरवायझर म्हणून काम करतो. या ठिकाणी ओम मोरया चित्रमंदिर यांची खासियत अशी आहे की याच्यामध्ये यांच्याकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिस, मातीच्या मूर्त्या, शिवाय फायबर अप्रतिम मूर्त्या तयार करतात आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले ते मूर्तिकार आहे रुपेश गजानन नार्वेकर हे. यांनी जे स्कूल ऑफ आर्टमधला डिप्लोमा केलेला आहे आणि 91पासून त्यांचा वडिलोपार्जित धंदा हा या ठिकाणी चालू केलेला आहे आणि आजपर्यंत अखंडित चालू आहे. आणि या ठिकाणी आता त्याच्यात नवीन नवीन व्हरायटी आम्ही मेंटेन करतो आहे. उदाहरणार्थ हा गणपती आहे, हा गणपती फिलिप गणपती आणि याची निर्मिती हे आम्ही केलेलं आहे. आमचं स्वतःचं मॉडेल आहे. त्यानंतर हा शंकर रूपात गणपती आहे आणि त्याला मल्ला लूक दिलेला आहे आणि धोता आणि फेटा याचा पहिला कॉन्सेप्ट आम्ही आणला. या ठिकाणी मातीच्या मूर्तीलासुद्धा आम्ही व्यवस्थित धोता, फेटा, शेला ही कामं अगदी सुबकपणे करतो. त्याच्यात आमच्या मूर्त्या ह्या ग्राहकांच्या पसंतीला उतरतात आणि आज काही गिरायक आहेत. आज 25 वर्ष आमच्याकडे मूर्त्या अखंडितपणे घेत आहेत आणि हेच आमचा या धंद्याचा जे हे आहे, ग्राहकाची संतुष्टी आज आमच्या धंद्याचं वैशिष्ट्य आहे. आता हे बघा, ही मैसूरी गणपती आहे 2.25 फुटामध्ये. त्याचा कलर पर्पल आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर ज्वेलरी वर्क केलेलं आहे पर्पल रंगाचं. आणि ही आताच या ताई या मूर्ती पसंत पडली आणि त्या बुक करून गेलेल्या आहेत सगपाताई. आता हा गणपती आसन मांडीत आहे आणि त्याला ह्या प्रकारचं धोतर घातलेलं आहे, शेला घातलेला आहे आणि पगडी सजवलेली आहे. हा गणपती आहे तो पुलावर बसला आहे जास्वंदीच्या आणि त्याला ते धोतर आणि पगडी घालून हा लूक दिलेला आहे. हा लालबागचा राजा, यंदाच आम्ही हा साचा टाकलेला आहे आणि त्याला भरपूर मागणी आहे. आणि हा लूक जो दिलेला आहे तो सर्व ज्वेलरीवर किंवा हे धोतर घालणं हे आमची स्वतःची निर्मिती आहे, स्वयंनिर्मिती आहे. हा छोट्यामध्ये केलेला आहे आणि ही पण आमची स्वयंनिर्मिती आहे आणि त्याला पण मोठ्या प्रमाणात ग्राहकांची मागणी आहे. त्याला धोतर, शेला आणि ज्वेलरी काम हे एकदम उत्तम प्रकारे केलेलं आहे. हा राजेशाही पोच गणपती आहे आणि त्याचं पण रंगकाम किंवा धोतर नेसवणं, पेटा आणि शेला या प्रकारे अप्रतिम काम केलेलं आहे आणि आपण ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहे. हा चिंतामणी गणपती आहे. त्या खाली मारुती बसून हे करत आहेत. त्या राम आणि सीता त्यांचं पण अप्रतिम ज्वेलरी वर्क केलेलं आहे आणि गणपतीला धोतर, शेला आणि ज्वेलरी काम उत्तम केलेलं आहे आणि आपण ग्राहकांना पसंतीत उतरतो आहे गणपती. हा गणपतीसुद्धा ग्राहकांच्या पसंतीत उतरतो आहे आणि याचं ज्वेलरी वर्क हे अप्रतिम केलेलं आहे आणि शिवाय धोतर, शेला त्याला नेसवलेला आहे आणि त्याला चांगल्या प्रकारचं रूप आणलेलं आहे. हा 3 फुटामध्ये दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे, हलवाई गणेश आहे आणि यामध्ये अप्रतिम असं ज्वेलरी वर्क केलेलं आहे आणि हासुद्धा ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहे. हा पण दगडूशेठ हलवाई गणेश आहे, 2 फुटाचा आहे आणि याला सुद्धा धोतर नेसवला आहे, शेला नेसवला आहे आणि अप्रतिम अशी ज्वेलरी वर्क केलेलं आहे आणि हा पण ग्राहकांना आवडतो आहे आणि याची बुकिंगसुद्धा जोरदारपणे होत आहे. फर्निचर गणेश आहे आणि याचं अप्रतिम ज्वेलरी वर्क केलेलं आहे आणि अशा प्रकारचं ज्वेलरी वर्क केल्यावर ग्राहक यावर तुटून पडतात आणि या पोचीची मागणी बऱ्याच प्रमाणात आहे. ही 2 फुटाची दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती आहे आणि त्याला सिद्धिविनायक कलर
म्हणजे सेंद्रिय कलाने रंगवलेलं आहे आणि अप्रतिम धोतर आणि शिलाकाम केलेलं आहे. त्याचा ज्वेलरी वर्क एकदम चांगला उत्तम प्रकारचा केलेला आहे आणि या प्रकारच्या मूर्त्या बघून ग्राहक या रंगाच्या मूर्त्या रंगवून मागायला लागलेल्या आहेत. हा रामावतार गणेश आहे आणि हनुमंताची प्रभाव त्याला केलेले आहेत आणि ही आमची स्वयंनिर्मिती आहे आणि या मूर्तीला पण ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद आहे. रामलालाची मूर्ती आहे. हा 3 फुटाचा प्रभावसहित गणपती आहे आणि त्याचा ज्वेलरी वर्क उत्तम केलेला आहे आणि त्याला धोतर आणि शेला परिधान केलेला आहे, त्यामुळे त्याचा लूक अधिक वाढलेला आहे आणि याची पण ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या ग्राहकांचा प्रतिसाद या मूर्तीला भेटतो आहे. हा राजेशाही पोझिशनचा गणपती आहे आणि याला पण ग्राहक अधिक पसंत करतात. हा राजेशाही पद्धतीचा याला धोतर आणि शेला पेठा हा लावून त्याचं रूप अधिक चांगलं केलेलं आहे. हा बाजीराव पगडीचा रूप दिलेला आहे त्या गणपतीला आणि हे आमचे स्वयंनिर्मिती आहे आणि याला पण मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंतीत उतरलेला आहे. आपण एक राजेशाही पद्धतीचा पोतचा गणपती आहे आणि त्याचा उत्तम ग्रेपी वर्क केलेला आहे. धोतर शेला पेठा लावून त्याच्या रूपात आणखी वर्क केलेला आहे, ज्वेलरी वर्क झालेला आहे आणि अशा मूर्त्या ग्राहकांच्या पसंतीत उतरतात. आता हा लालबाग राजाची मूर्ती आहे आणि याला गोल्डन प्लेटेड दागिने हे चढवलेले आहेत आणि ही आमची स्वयंनिर्मिती आहे आणि याला पण लोकांची जास्त प्रमाणात मागणी आहे. श्रीनाथ प्रभाव हा राजेशाही गणपती आहेत आणि त्याची निर्मिती आम्हीच केलेली आहे. आमचा स्वतःचा हा मॉडेल आहे आणि जी प्रभाव आहे ती जवळजवळ 7 फुटाची प्रभाव आहे. ती श्रीनाथची प्रभाव आहे आणि या प्रभावाला अधिक याचे सजावटीसाठी मागणी आलेली आहे आणि त्या प्रकारचे आम्ही छोट्या छोट्या प्रभाव या ठिकाणी तयार करत आहोत. माझं नाव पूजा संगपाळ आहे. आम्ही गेल्या 10 वर्षापासून इथून मूर्ती घेत आहोत. म्हणजे इतक्या अप्रतिम मूर्ती आहे, वेगवेगळ्या व्हरायटी. म्हणजे मी तर कन्फ्यूज होते. प्रत्येक वर्षी नवनवीन मूर्त्या पाहायला मिळतात आणि इथे आल्यावर प्रश्न पडतो कोणती मूर्ती घ्यायची. म्हणजे एवढ्या अप्रतिम प्रमाणे सगळ्या मूर्ती रेखीव वगैरे आहेत आणि प्रत्येक वेळी नवनवीन मूर्त्या आम्हाला पाहायला मिळतात. तर खूप छान आणि इथला स्टाफ पण जो आहे खूप छान रिस्पॉन्सिव्ह आहे आणि जे काही आम्हाला हवं असेल मूर्तीमध्ये की कोणत्या कलरचा फेटा, कोणत्या कलरचा शेला, ते सर्व ते स्वतः आम्हाला ॲडवाईस करतात की हे कॉम्बिनेशन छान दिसेल. तर त्यामुळे आम्ही नेहमी ह्यांच्याकडेच घेतो आणि खूप छान वाटतं इथे मूर्ती घ्यायला. गेली 4 वर्ष सतत आम्ही मूर्ती या कारखान्यातून नेत आहोत आणि मूर्तीचं वैशिष्ट्य असं असते की त्यांची जी रेखीव पद्धत आहे, जी आपण देवाची कल्पना करतो ते साक्षात ती त्यांची आकृती त्यामध्ये सामावलेली असते आणि त्यामुळे त्या एका मूर्तीला एक चांगलं काय मूर्तिमंत आकार येतो म्हणतात ना, त्याप्रमाणे ती रेखीव आणि जिवंतपणा त्यामध्ये जिवंतपणा येतो आणि आम्ही जी सजावट करतो त्यांच्या मूर्तीच्या मनाने, त्यामुळे साक्षात म्हणजे आमचं घर एक देवारा मनात झालेला असतो. त्यामुळे आणि परत बघा त्या मूर्तीचे डोळे बघा, तुम्ही कुठे उभे राहा की ती मूर्ती आपल्याकडे बघते आहे, म्हणजे देवाचा आशीर्वाद आपल्याकडे आहे असं ते वाटतच जाते. आणि त्यांची कल्पना काय, ती विठ्ठल मूर्तीची त्यांची ती संकल्पना आहे ती आम्हाला आवडली. त्यामुळे आम्ही ती मूर्ती यावर्षी घरी नेण्याचं आयोजन केलेलं आहे आणि ती तशी त्यांना ती आम्ही ऑर्डर दिलेली आहे. इकडे आम्ही दरवर्षी गणपती घ्यायला येतो. गणपतीच्या मूर्त्या आणि जे काही त्याच्यावरती कोरीव काम किंवा डिझाईन म्हणा किंवा गणपतीचे दागिने म्हणा खूप छान पद्धतीने असतात. म्हणजे इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या इकडे आहेत ना की ही घ्यायची का ती घ्यायची हा प्रश्न आम्हाला नेहमी पडतो आणि मी तर म्हणेन एकदा तुम्ही नक्की भेट द्या. गणपती पाहिले आम्ही आता सगळे मातीचे गणपती पाहिले, पॅरिसचे पण पाहिले आणि ते बनवले ते छान असं वाटतं बघितल्यावर.
आनंद आला ना. आम्ही खरा वेळ बघण्यासाठीच आम्ही इथे आलो गणपती. आणि गणपतीचे पेटेवाले गणपती जे आहेत ना एकदम अति सुंदर आहेत. एवढे मस्त वाटले. मी काही फोटोसुद्धा काढलेले आहेत, घेतलेत मोबाईलमध्ये. आता बघू याच्यामधून काय आमचे घरचे लोक काय सिलेक्शन करतात ते, आणि त्यानंतर आम्ही ठरवणार आहोत आणि मग इथे येऊन घेऊन जाऊ आम्ही. स्पृहा आर्ट्स लालबाग परेलला मी इथून जात असताना आपल्या श्री गणपतीच्या मूर्तीच पाहिल्या. बघतक्षणीच मन माझं एकदम मोहक झालं, म्हणून मी आतमध्ये येऊन पाहिलं. पाहतक्षणीच बघतो की एवढ्या मूर्त्याने एवढ्या सुबक आणि सुरेख आहेत की बघतक्षणी तुमचं मन भरून जाईल. मलाही राहावलं नाही, जाता जाता मी येऊन पाहिलं तर अप्रतिम मूर्तीच आहेत. तर सर्वांनी एकदा येऊन इकडे एकदा पाहून जा आणि तुम्हाला कळेल इथं आल्यानंतर व्हरायटीज कशी आहेत तुम्हाला लक्षात येईल. आणि इतक्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत. आणि मला तर माझ्या माहितीप्रमाणे मी पहिल्यांदाच हे एवढं सगळं काय बघतो आहे. ह्याच्या आधी खूप पाहिले, पण ह्यावेळेसचा म्हणजे एकदम वेगळाच आहे, साज वेगळा आहे यावेळेस. या ठिकाणी मी आल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की वेगवेगळ्या विविध ज्या मूर्त्या आहेत ते एकाच ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. सगळ्या छटा ज्या आहेत त्या सगळ्या एका ठिकाणीच आपल्याला वेगवेगळ्या छटा बघायला भेटतात. रंगसंगती वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या रूपातल्या सर्व मूर्ती आपल्याला एकच ठिकाणी बघायला भेटत आहेत. हे खूप चांगली आणि मस्त गोष्ट वाटली मला. एक सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू. पाहिल्यात ना किती सुंदर छान छान आणि सजवलेले बाप्पा एकाच ठिकाणी पाहायला मिळाले. चला तर मग आपल्या बाप्पाची ओम मोरया चित्रमंदिरमध्ये नोंदणी करूया आणि बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागूया. गणपती बाप्पा मोरया. दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे